नागपूरमध्ये जी काही ढगफुटी झाली आणि त्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात रहिवाशांचं आणि छोट्या व्यापाऱ्यांचं आणि मोठ्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचं सगळं फेल्युअरच हे सरकारचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट हे राज्यामध्ये आता राहिलेलंच नाही. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री या शहरात राहतात. सगळं सरकार नागपूरमधून केंद्रातलं आणि राज्यातलं चालते अशा पद्धतीचा आव आणून जे काही भाजपचे सनामधन्य नेते या नागपूर शहरात वावरतात आणि स्वतःला विकास पुरुष समजतात, या सगळ्यांचं पितळ उघड पडलं. आणि तुम्हाला मी सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण लोकांना पहिले अलर्ट करू शकलो असतो किंवा असं आज ढगफुटी होणार आहे, तुम्ही आपल्या दुकानातलं सामान या ज्या भागामध्ये या पद्धतीची अडचण होणार होती त्या भागामध्ये लोकांना, रहिवासी लोकांना तुम्ही सांगू शकला असतात. आणि म्हणून हे सरकारचं 100% हे फेल्युअर आहे. आणि या फेल्युअरचं पश्चाताप करण्यापेक्षा लोकांना झालेल्या नुकसानची भरपाई पूर्ण मिळाली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाने कालच मांडलेली आहे. आपण पाहिलं की शहरामध्ये जे काही विकासाच्या नावाने ज्या विकासाचा बाऊ करून नागपूरतून काही नागपूरचा खरा विकास झाला, ज्याचा आम्ही 2019 मध्ये सुद्धा भूमिका आम्ही नागपूरच्या जनतेसमोर मांडली होती. हा विकास नाही, भकास आहे. आता या एका पावसाने हा जो विनाश या नागपूरकरांचा करण्याचं पाप नागपूरच्या सत्तेमध्ये बसलेले जे मग महानगरपालिकेमध्ये असतील, गेल्या 16 वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये भाजप सत्तेमध्ये आहे. भगवान श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास झाला, पण या 16 वर्षात नागपूरकरांना वनवासात पाठवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. जवळपास 17 वर्ष हे या ठिकाणी सत्तेत आहेत. गेल्या 10 वर्षापासून राज्यामध्ये सत्तेत, केंद्रात सत्तेत असलेले हे लोक या नागपूरकरांना ज्यांनी या पद्धतीनं वनवासात पाठवण्याचं पाप केलेलं आहे, यांना नागपूरकर कधी माफ करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मग छोटे व्यापारी असतील, त्यांनी कर्ज घेऊन, कारण की आता सणासुदीचा वेळ सुरू झालेला आहे, अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी कर्ज घेऊन दुकानात माल भरलेला होता, त्यांचा सगळा माल खराब झालेला आहे. मग सोने चांदीची दुकानं असतील, कपड्याचे असतील, किराण्याचे असतील, स्टेशनरीचे असतील, या सगळ्या दुकानाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. रस्त्याची उंची वाढवण्यासाठी, आपल्या बगलबच्च्यांचे पोट भरण्यासाठी ज्याप्रमाणे नागपूरला पूर्ण सिमेंटीकरण करण्याचं पाप या लोकांनी केलं, रस्ते उंच केलेत. या रस्ते सिमेंटीकरण झाल्यामुळे नागपूरचं टेम्परेचर महाराष्ट्रातल्या बाकी शहरापेक्षा आपोआप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे रोगराई वाढली, लोकांचं इलेक्ट्रिकचा खर्च वाढला. एकीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बदलल्यानंतर या भाजप प्रणित येड्याच्या सरकारनं पुन्हा विद्युत दर वाढवलेत. लोकांची एक प्रकारची लूट करण्याचं काम, जेवढं काही विकासाचं मॉडेल हे दाखवतात, हे सगळं कर्जरूपी आहे. आणि ह्या कर्जरूपाच्या माध्यमातून मग मेट्रो असेल, सिमेंटचे रस्ते असतील, अनेक काही विकासाच्या गोष्टी सांगतात. जसं 1700 कोटी रुपये, तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी यांचा. त्यामध्ये नाग नदीमधून विमान त्या ठिकाणी उतरणार होतं, जहाज उतरणार, मोठं जहाज येणार होतं, व्यापारी जहाज येणार होतं. आता ते स्वप्न पूर्ण परवाच्या अतिवृष्टीमुळे या शहरामध्येच जहाज फिरायला लागलं. अशा पद्धतीचं चित्र या नागपूरचं झालेलं आहे. आणि म्हणून भाजपनी नागपूरकरांची तर माफी मागितलीच पाहिजे. आपण याच्यामध्ये भाजपचे राज्याचे अध्यक्ष जे आहेत बावनकुळेजी, ते तर अजून त्यांची विद्वत्ता पुढे आलेली आहे की त्या 4था स्तंभाला ते म्हणतात की चहा आणि ढाब्यावर या पत्रकारांना घेऊन जा, निवडणुका जिंकायच्या असतील तर. या पद्धतीचं स्टेटमेंट ते देतात. म्हणजे 4था स्तंभाची वाट लावायची, म्हणजे तुम्हाला आता ढाब्यावर, म्हणजे एवढं चीप केलं काँग्रेसने, तुम्हाला चीफ केलं होतं, तुम्हाला मोठं करण्याचं काम 4था स्तंभाला केलेलं होतं. पण भाजपने तुम्हाला एवढं हलकं करून टाकलं की तुमचं चहा आणि ढाब्यावरची पार्टी याच्यामध्येच तुम्हाला अवमूल्यन करून ठेवलेलं आहे. अशी परिस्थिती जेव्हा या ठिकाणी या खालच्या दर्जाचं राजकारण बीजेपी करत असेल, तर निश्चितपणे
नागपूरकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देश यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसची मागणी आहे की जे काही नुकसान झालं त्याचे तातडीने पंचनामे करून मग व्यापारी असतील किंवा रहिवासी लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते बरोबरीचं नुकसान दिलं पाहिजे. हे 50,000 रुपये तुटपुंजी मदत याचा आम्ही विरोध करू. त्यांना सगळी मदत केली पाहिजे, नाही तर काँग्रेस याच्यासाठी आंदोलन करेल आणि त्याचे सगळे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या भाजपला भोगावं लागणार. मदत सांगा परत किती म्हटलं तुम्ही मागणी केली? जे काही नुकसान त्या लोकांचं झालं त्याचं प्रॉपर पंचनामे करून असं त्यांचं ते पंचनामे करून झालेल्या नुकसानची भरपाई पूर्ण केली पाहिजे. कारण की हे सरकारचं फेल्युअर आहे. आसमानी संकट आलं त्याला डिझास्टर मॅनेजमेंटचं फेल्युअर आहे आणि नागपूरचा जो विकास दाखवलेला आहे तो भकास कसा आहे, त्या भकासमुळे हे सगळं नागपूरकरांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे याला पूर्ण जबाबदारच हे सरकार आहे आणि त्याच्यामुळे सरकारने ही जबाबदारी घेऊन नागपूरकरांचं झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई करावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. शरद पवार आणि अदानींची भेट एका कार्यक्रमात झाली त्यामुळे हे होऊ नागपूरचे अंबाझरीच्या परिसरामध्ये काही कामं झाले, अगदी मेट्रोची कामे झाले, क्रेजी केसल मध्ये जे काही झालं माहिती आहे, त्या ठिकाणी जे काही विकास कामं झाले ते या पुरासाठी जबाबदार आहे का? तिथून पाण्याचा आपण एक गोष्ट पाहिली की अंबाझरीच्या विकासामध्ये त्याचं जे खोलीकरण व्हायला पाहिजे ते झालं नाही. एक तिथं कन्स्ट्रक्शन हल्दीराम पासून सगळ्यांचं केलं गेलं. खऱ्या अर्थानं नाग नदीचा उगम हा MIDC मधून आहे, तो अंबाझरीतून नाही. आणि त्या नाग नदीच्या काठावरील या 17 वर्षामध्ये महानगरपालिकेने जे बांधकामाच्या परवानग्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे नाग नदीचं अस्तित्व त्या ठिकाणी संपवलं गेलेलं आहे. आणि या सगळं पाप मुद्दाहून आम्ही सांगितलं की हे सगळं भाजपचं पाप आहे. नागपूरकरांना जो एका पाण्यामध्ये, कारण की नागपूरमध्ये काही पाऊस नवीन नाही आहे, पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये महाराष्ट्रातल्या 2 भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आज नाही अनेकदा पडलेला आहे, पडतो आहे. 15-15 दिवस एक महिना पाऊस सातत्यानं आपल्या भागात पडलेला आहे. पण नागपूरची विधानसभा कधी डुबली नाही. काही नागपूरची विधानसभा काल नाही बनलेली आहे, ही अनेक वर्षाची या ठिकाणी आहे. पण नागपूरची विधानसभा सुद्धा पाण्याखाली आणण्याचं पाप झालं. 100 वर्ष. आणि आपण पाहिलं दुसरं की नागपूर कधीही पाण्याखाली आलं नाही. या ज्या भकास आणि या नागपूरकरांना लुटण्यासाठी, आपल्या बगलबच्च्यांचे बोके भरण्यासाठी, स्वतःचे बोके भरण्यासाठी जो विकासाचा जो यांनी विलन तयार करून ठेवलेला होता, त्या विलनाचं खरं रूप नागपूरकरांनी आता पाहिलेलं आहे. आणि त्याचं भाजपनी तातडीनं प्रायश्चित करायचं असेल तर झालेल्या सगळ्या नुकसानची भरपाई, छोट्या जे उद्योगांचं नुकसान झालं आणि जे रहिवाशांचं नुकसान झालं ते भरून दिलं पाहिजे. गाड्यांचं नुकसान झालेलं आहे, 1000 गाड्या, 6 लोक मरण पावलेत. म्हणजे नागपूर शहरामध्ये समजा पुराणी 6 लोक मेले असतील. आता ते तर खरे आकडे अजून पुढे आले नाही, किती वाहून गेलेत काय आलेत, पण 6चे आकडे आता पुढे आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे नागपूरमध्ये जी काही आज या विकासाच्या नावाने जी काही या लोकांनी लूट माजवलेली होती त्याचं चित्र नागपूरकरांना दिसलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परिणामाला भाजपनी लोकांना मदत करूनच पुढे यावं ही भूमिका आमची आहे. आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुनावणी सुरू झाली अपात्र आमदारांची. एक मिनिट याच्या आधी हा एक प्रश्न येतला. हे जे विवेकानंद स्मारक त्या ठिकाणी उभं केलंय, स्थानिक जे काही लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की या स्मारकामुळे जो ओव्हरफ्लो पॉईंट होता तो कुठेतरी ब्लॉक झाला आणि त्याच्यामुळे सगळं डिझास्टर. आपण पाहिलं की विवेकानंद स्मारक जे बांधलेलं आहे त्याच्यामध्ये खरं तर आपण पाहिलं की ते अनलिगल जी काही बांधकामे त्या ठिकाणी झालेली आहेत त्याचं एक प्रकारचं एक सोशल ऑडिट झालं पाहिजे. आणि खरं सोशल ऑडिट झालं तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील. कारण की आम्ही जेव्हा कुठलं कन्स्ट्रक्शन करतो तर त्याला मग पाऊस असेल, काही कुठल्या निसर्गाचं पर्यावरणाचा काही प्रश्न असेल. आता अंबाझरीचं अशी परिस्थिती आहे की अंबाझरी डॅम कधी फुटू शकतं अशी परिस्थिती अंबाझरी डॅमची आहे. त्याच्यामुळे पुन्हा अजून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्याचं एक सोशल ऑडिट तातडीनं व्हावं, स्ट्रक्चर ऑडिट व्हावं, अशी दोन्ही मागण्या. सोशल ऑडिट कारण की स्ट्रक्चर ऑडिट म्हणलं की यांचेच अधिकारी जाणार, म्हणून सोशल ऑडिट पण त्याच्यामध्ये व्हावं. अशा 2 ऑडिट त्याचं झालं तर खरं हे जे विकासाचं जे यांचं स्वरूप आहे हे कसं बगलबच्च्यांचे खिशे भरण्यासाठी हे लोक
करतात आहेत. आता त्यांचे ते स्कूटीनं फिरणारी लोक आता काही हेलिकॉप्टरनं फिरतात. ते कुठून पैसे आणलेत? ते नागपूरला लुटून पैसे आणलेत काय? नागपूरकरांना लुटून पैसे आणलेत काय? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत. तर स्मार्ट सिटी होताना नागपूरचा जसा विकास होतो आहे, पूल होत आहे, रस्ते होतात आहे, त्याच्यामुळे बी प्लॅन जो ड्रेनेज सिस्टीमचा आहे तो तयार व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही का असं तुम्हाला वाटतं? पुढे ड्रेनेज सिस्टीम कुठे नागपूरकर तुम्ही पाहिलं असेल की जितकं काही नागपूरची जी काही ग्रीनरी होती ती सगळी तोडण्यात आली. नाहीतर नागपूर शहर हे ग्रीन सिटी म्हणून या नागपूरची गणना अनेक वर्ष झाली. पण जेव्हापासून भाजपच्या हातात सत्ता गेल्यापासून नागपूरची ग्रीनरी संपवण्यात आली. विकासाच्या नावाने हजारो वर्षाचे झाडं तोडण्यात आलेत आणि विकासाच्या बरोबर जो प्लॅन त्याचा अप टू डेट व्हायला पाहिजे. आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेतले अधिकारी स्वतः कधीच एस्टिमेट करत नाही. त्याच्यासाठी एक वेगळी टीम इथल्या सत्ताधीशांनी करून ठेवलेली आहे. प्रायव्हेट लोकांकडून एस्टिमेट केले जातात, त्याला कमिशन दिले जातात आणि जे महानगरपालिकेचे इंजिनियर आहेत ते फक्त थप्पा मारायचं काम करतात. म्हणजे तो पण विषय मधल्या काळात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या शहराच्या अध्यक्षांनी काढलेला होता. आखरी हे प्रायव्हेट लोकांच्या माध्यमातून एस्टिमेट करण्याची कारणं काय? याचंही उत्तर आता या निमित्तानं द्यावं लागेल. त्यांना कमिशन देण्याची कारणं काय? 1 रुपयाची वस्तू 100 रुपयात करायचे कारणं काय? लूट कोणाची? नागपूरकरांची आणि बोके यांच्या लोकांचे भरायचे. ही जी काही परिस्थिती आहे, ड्रेनेज सिस्टीम करायची नाही. नागपूरला आता ड्रेनेज सिस्टीम नाहीच आहे, त्याचाच हा परिणाम आपण पाहतोय. आणि म्हणून नागपूरचा भकास भाजपने केलेला आहे आणि त्याचा नागपूरकरांचा विनाश करण्याचं पाप जे झालेलं आहे ते भाजपच्या सत्ताधीशाच्या लोकांच्याकडून झालेलं आहे. हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. आजपासून सुनावणी सुरू होत आहे. मी पहिले आता विषय पहिले मराठी करू. मी तुम्हाला आमचं एक राहुल गांधींचं ते बोललो मगाशी. आपण हे का पाहिलं असेल की राहुल गांधीजींनी महिला आरक्षणाचं बिल आल्यावर त्याच्यावर जे काही आपलं वक्तव्य केलं आणि आजही राहुल गांधी त्या गोष्टीवर कायम आहेत की ते म्हणतात की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, सेन्सस झालं पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री स्वतः ओबीसीचे आहेत असं भाजपवाले सांगतात. मग राहुल गांधीजींनी ओबीसीचीच भूमिका मांडली, आदिवासींची भूमिका मांडली, शेड्यूल कास्टची भूमिका मांडली. मग नरेंद्र मोदीजी ओबीसीचे असतील तर मग त्यांनी जातीनिहाय जनगणना करण्यासाठी ते काय घाबरतात या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. विलास मुत्तेमवार साहेब तेव्हाच केंद्रीय मंत्री होते. महिला विधेयक त्या काळातही आणलं गेलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकार 2010 मध्ये. आमच्या नेत्या सोनिया गांधींचं त्याच्यामध्ये पूर्ण भूमिका त्याच्यामधली होती. राज्यसभेमध्ये ते पारित झालं. पण भाजपनी आता जो महिला विधेयक आणलं गेलं त्याचा विरोध त्या काळात भाजपनी केला. आता काँग्रेसने त्याला पूर्ण सपोर्ट केला कारण की हे काँग्रेसचंच बिल होतं. महिला आरक्षण आलं पाहिजे, महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत संधी मिळाली पाहिजे. स्वतः राजीव गांधीजींनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचा वाटा हा बरोबरीचा असला पाहिजे म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आज महिला आपल्याला पाहायला मिळतात, बरोबरीनं पाहायला मिळतात. वैगरे तो पुरुषापेक्षा 1 महिला जास्त असते. ही सगळी देण काँग्रेस पक्षाची राजीव गांधींनी त्या काळात केलेली होती. आणि मग डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये 2010 मध्ये हा बिल महिला विधेयक आणलं होतं. त्याला बीजेपीने विरोध केला होता. पण काँग्रेसने आता त्याला सपोर्ट देऊन बीजेपीच्या काळामध्ये त्या बिलाला मान्यता दिली. पण जी मागणी आहे की सेन्सेस झालं पाहिजे त्याला बीजेपी का विरोध करते आहे हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होते आहे. आणि मला असं वाटतं की बीजेपी हे ओबीसीच्या विरोधातलं आहे, बीजेपी हे शेड्यूल कास्ट आदिवासींच्या विरोधात आहे, भटक्यांच्या विरोधात आहे. याच्यातून ते स्पष्ट होते आहे आणि बीजेपीने याचं उत्तर दिलं पाहिजे. सुनावणीवर सांगणार याच्यामध्ये हा जुमला आहे कारण की 2024 मध्ये हे महिला आरक्षण बिल लागू होणार नाही. हे 2029 मध्ये लागणार आणि सेन्सेस हा जो आहे हे सेन्सेस आता नाही करणार, हे नंतर करणार. हे सांगायचं तात्पर्य असं की आतापर्यंत ज्या काही घोषणा 15 लाख गरिबांच्या खात्यात टाकणार, 2 कोटी तरुणांना नोकऱ्या देणार, शेतकऱ्यांना शेतीच्या मालाला डबल भाव देणार,
शेतीचा खर्च कमी करणार, ते सगळे जुमले होते. त्याच्याप्रमाणे तशाप्रमाणे महिला आरक्षण सुद्धा हा नरेंद्र मोदीचा आणि भाजपचा जुमला आहे, हे त्याच्यातून स्पष्ट होते. हा सुनावणी हा आजपासून सुनावणी सुरू. शेड्यूल 10 प्रमाणे खर तर ही कारवाई एका मर्यादेच्या आतमध्ये तिला संपलं पाहिजे होतं. माननीय अध्यक्षांनी विधानसभेच्या त्याप्रमाणे त्याला निर्णय देऊन तो निकाली काढायला पाहिजे होता. पण बीजेपीचं राजकीय दबावतंत्र आणि केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग, जीएसटी आपल्या ईडी आणि सीबीआयचा, या सगळ्या गोष्टीचं हे सरकार जे महाराष्ट्रात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जी संविधानिक व्यवस्थेची परंपरा आणि परंपरा जे पाळण्याचं काम महाराष्ट्राने केलं, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रालाही काळिमा फासण्याचं काम भाजपच्या प्रणित सरकारने, येड्याच्या सरकारने महाराष्ट्रात केलेलं असं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने 8 दिवसाच्या पहिलेच माननीय स्पीकरला त्या पद्धतीचे त्यांना समजलं असेल तर ते कान टोचल्याप्रमाणे ते त्या पद्धतीचे निर्देश माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले होते. पण माननीय अध्यक्ष यांचे अधिकार असतात हे इथपर्यंत ठीक आहे. पण मी त्या दिवशी सांगितलं की नरहरी झिरवळ हे ज्यावेळेस त्या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष होते, म्हणजे माझ्या राजीनाम्याच्या नंतर ते अध्यक्ष झालेत, त्यांनाही तोच पॉवर असतो. त्यांनी त्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट करून दिलं होतं की माननीय सुप्रीम कोर्ट जे निर्णय घेईल ते निर्णय आम्हाला बंधनकारक राहील, अशा पद्धतीचं ॲफिडेव्हिट त्या काळामध्ये नरहरी झिरवळ आताचे उपाध्यक्ष, त्यावेळेचे प्रभारी अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेला निर्णय होता. आखरी चेअर असते, त्या चेअरचं महत्त्व असते. राहुल नार्वेकर त्या चेअरवर बसलेत म्हणून ते अध्यक्ष आहेत, चेअरवर नसले तर एक सर्वसाधारण आमदार आहे. तशासारखं त्या चेअरनी ऑलरेडी माननीय सुप्रीम कोर्टाला सगळे अधिकार दिलेले असताना आज ज्या पद्धतीनं हे चित्र जे निर्माण होत आहे हे महाराष्ट्राच्या बदनामीचं आहे. आणि मला असं वाटतं की जेव्हा माननीय सुप्रीम कोर्ट ही निर्णय घेण्याची भूमिका स्वतः येईल त्यावेळेस महाराष्ट्रातल्या जे काही संविधानिक व्यवस्थेची प्रथा परंपरा मोडकळीस निघालेली पाहायला मिळेल आणि त्याचे सगळं पाप हे भाजपवर जाणार. कारण की भाजप त्यांना संसदीय व्यवस्थेलाच, त्यांचं लोकशाहीलाच मान्यता नाही, अशा पद्धतीचं भाजप वागते आहे. हम करो सो कायदा, संविधानापेक्षा आम्ही मोठा आहोत. सत्तेत आम्हाला राजीव गांधींना 400च्या वर खासदार होते, आता तर नरेंद्र मोदीला कमी आहे, त्यांच्या एवढे खासदार नाही आहेत. 414 खासदार होते, आता तर किती आहे? 306. म्हणजे हा एवढा फरक आहे. म्हणजे तरी राजीव गांधींनी आणि काँग्रेसनी कधी सत्तेची गरमी आणली नाही. पण ह्या लोकांनी ज्या पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करताय, केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करताय, तर हे सगळं राज्यातली आणि देशातली जनता बघते आहे यांच्या सत्तेच्या मस्तीचं. त्याच्यामुळे देशातलीच लोक आता पुढे सरसावलेली आहे की लोकशाही वाचली पाहिजे, संविधान वाचलं पाहिजे, आणि अशी पद्धतीची भूमिका आता लोकांनीच घेतलेली आहे. त्यामुळे हे काही जास्त दिवस सत्तेत राहणार नाही, सत्तेच्या बाहेर लवकरच येणार. पण हे जे काही आता माननीय सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रासारख्या संसदीय प्रथा परंपरा राबवणारे जे महाराष्ट्र आहे त्याला काळीमा लावण्याचं काम जे भाजप करतायत त्यांनी तातडीनं सुधार करावा, एवढीच आमची भूमिका आहे. नितेश राणे यांनी पत्र लिहिलं विधानसभा अध्यक्षांना. माननीय सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस निकाल दिलेला होता त्या निकालामध्ये हे म्हटलं होतं की सुनील प्रभू हेच प्रतोद असतील. कारण की आमदार आणि खासदार हे पक्ष नसतात, पक्ष असतो आणि पक्षाचा प्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांनी नेमलेला प्रतोद जो आहे तो सुनील प्रभू आहे. यांनी दुसरा, एकनाथ शिंदेनी दुसरा प्रतोद केलेला होता. आता जो चीफ व्हीप जो होता तो सुनील प्रभू आहे. सुनील प्रभूंनी जो व्हीप जारी केला असेल त्यालाच मान्यता मिळेल आणि त्या आधारावर 16 लोक अपात्र होतील. ते सोपं आहे. माननीय सुप्रीम कोर्टाने त्यामध्ये एकदम क्लिअर डायरेक्शन दिलेलं आहे. त्याच्यामुळे माननीय अध्यक्ष करतील किंवा माननीय सुप्रीम कोर्ट करेल, पण ते अपात्रता होणं हे ठरलेलं आहे. त्या अपात्रतेच्या हे वेळ काढू शकतात पण ते अपात्रता थांबवू शकत नाही, एवढं त्याच्यातलं स्पष्ट आहे. आता शरद पवारांच्या भेटीमुळे कुठेतरी काँग्रेस नाराज आहे असं दिसतंय.
चित्र झाले आम्ही त्यांचं व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांनी कोणाला भेटावं तो त्यांची पार्टीचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे काँग्रेसला कुठेही डिस्टर्ब होण्याचं कारण नाही. काँग्रेस हे देशातलं स्वातंत्र्याच्या लढ्यातली पार्टी आहे. स्वातंत्र्य काँग्रेसने मिळवून दिलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या आधारावर हा देश उभा करण्याचं काम, महासत्ताक बनवण्याचं काम काँग्रेसने केलं आणि जे काही कमवून ठेवलं ते विकण्याचं काम भाजप आता देशात करते हे आपण पाहतोय. त्याच्यामुळे कोण कोणाच्या पक्षामध्ये कोण कोणाला भेटतं त्याचं आम्हाला कुठलाही सोयसुतूक नाही. कोणचा देखो, शरद पवार जी की पार्टी अलग पार्टी है. शरद पवार जी किससे मिलते क्या मिलते उससे कांग्रेस को कोई लेना देना नहीं. कांग्रेस ये आज़ादी की लड़ाई की पार्टी है. कांग्रेस ने आज़ादी इस देश को दिलाई. कांग्रेस ने इस देश को आज़ादी के बाद देश को खड़ा करने का, जिस देश में सुई नहीं बनती थी उस सुई से रैकेट तक इस देश में बनाने का काम कांग्रेस ने किया. देश को महासत्ता कांग्रेस ने बनाया. और आज जो सत्ता में बैठे जिनका आज़ादी से भी कोई संबंध नहीं था और ना लोकतंत्र में कोई उनका संबंध नहीं था, लेकिन आज वो सत्ता में बैठकर देश को बेच के देश चला रहे हैं, ये फर्क है. और कांग्रेस की लड़ाई देश को बचाने की है. कौन से पार्टी का आदमी कोई किसको मिलता है इससे कोई कांग्रेस को लेना देना नहीं. राहुल गांधी प्रमुखता से मुद्दा उठाते हैं अदानी का, हर रोज उस पर जब मौका मिलता है तब बोलते हैं. ऐसे में शरद पवार जी का अदानी के साथ मिलना और इंडिया गठजोड़ में ये दरार नहीं पैदा करेगा? हमें कोई नहीं फर्क है. हमने कल ही शुरुआत में कांग्रेस ने कहा है कि जो बीजेपी के विरोध में लड़ने के लिए हमारे साथ खड़े हैं उसको आगे साथ ले जाकर हम लोग लड़ेंगे. ये भूमिका कांग्रेस पार्टी के, कोई रहेगा नहीं रहेगा तो भी कांग्रेस पार्टी बीजेपी के इस अत्याचारी और लोकतंत्र विरोधी व्यवस्था के विरोध में कांग्रेस लड़ेगी. राहुल गांधी जी ने वो भूमिका रखी. आपने देखा होगा मणिपुर की घटना में कहा कि आप भारत माँ के हत्यारे हो. ये संसद में बोलने का ताकत रखने वाला कोई अगर इंसान हो तो राहुल गांधी और कांग्रेस रख सकती है. और जो हत्यारे लोग हैं उनके विरोध में हम भारत माँ की हत्या हम होते देखेंगे नहीं. कांग्रेस लड़ेगी. तो जो हमारे साथ आएगा उसको लेके चलेंगे. ने कहा था एक मिनट सर, इसी से आगे एक जुड़ा हुआ प्रश्न है. एक जगह राहुल गांधी अदानी का विरोध कर रहे हैं और दूसरी तरफ गठबंधन के मुख्य एक नेता उनसे मिल रहे हैं. एक बार ही नहीं कई बार ये मुलाकात हुई है. आपको नहीं लग रहा कि गठबंधन में कहीं न कहीं दरार आएगी? हमारा कोई उसका लेना देना नहीं. वो उनका दल अलग है, उनका क्या है. जो बीजेपी के विरोध में लड़ने के लिए हमारे साथ आएगा उसको साथ लेके चलने की भूमिका कांग्रेस पार्टी की है. और कांग्रेस पार्टी ने ये भूमिका हमेशा स्पष्ट की है. तो बावनकुले ने कहा है कि पत्रकारों को चाय और ढाबे पे लेके पार्टी देने की क्या? देखो, ये लोकतंत्र को न मानने वाली पार्टी का प्रदेश का अध्यक्ष है. तो लोकतंत्र में चौथा स्तंभ ये हमारा पत्रकारिता होती है, हमारा मीडिया होता है. ये मानने का काम कांग्रेस हमेशा करती रही है और उसको एक रिस्पेक्ट देने का काम कांग्रेस ने हमेशा किया है. लेकिन जो पार्टी जब ये चौथा स्तंभ को मानती नहीं है तो आपको अवमूल्यन करती है, आपको गाली देती है. अगर आपने मीडिया में उनके विरोध में जो वास्तविकता अगर आपने दिखाई तो उसके ऊपर एक्शन ली जाती है. तुम नंगे हो तो नंगा भी बोलना तुम्हारे को मना ही है, नहीं तो लोकशाही बंद हो जाएगी. कर दी भी, लोकशाही चैनल तो बंद कर दिया था. तो ऐसी जो परिस्थितियां है, ये परिस्थितियां जो है तो उनके प्रदेश के अध्यक्ष वो क्या करेंगे? तुमको चाय और ढाबे पे ही ले जाएंगे. तुम्हारे को इतना अवमूल्यन तुम्हारा करके रखा है कि वही है. तो आपने सोचना है, आपकी भी लढाई है. अजिताला म्हटले की माझ्याकडे अर्थ खातं राहील की नाही माहित नाही. कसं बघता तुम्ही याच्याकडे? या येड्यांच्या सरकारमध्ये फक्त मोजमस्ती चाललेली आहे. राज्याच्या जनतेचं घेणं देणं नाही. महाराष्ट्रामध्ये 1 सप्टेंबर पासून टँकर सुरू झालेले अर्ध्या महाराष्ट्रामध्ये. आता सगळे पिकं वाढली, तिथं दुष्काळाची परिस्थिती आहे. सरकार दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. आता परिस्थिती अशी झाली की तिकडे महापूर आलेत. आता उत्तर महाराष्ट्रामध्येही मोठ्या प्रमाणात महापूर आले. धुळे, नंदुरबार, जळगाव, इकडे मराठवाड्यात पूर आलेत. सरकार कोणालाही मदत करायला तयार नाही. सरकार स्वतःच्या मस्तीमध्ये आहेत. दिल्लीचे आका आलेत की त्यांच्या सेवेमध्ये मुजरा कसा करायचा, ते मुजऱ्याचे फोटो आपण तुमच्या मीडियावर आम्ही पाहत होतो. ते आकाला, दिल्लीच्या आकांना मुजरे कसे करायचे त्याच्यावरच यांचं काम चाललेलं आहे. त्यामुळे या येड्याच्या सरकारमध्ये हा गोंधळ होणारच आहे.
ॲटो सरकार आहे. ॲटो चालवणारं म्हणजे 2 मागं पॅसेंजर आणि ड्रायव्हर असं सरकार हे 3 चाकी सरकार आहे. हे 3 चाकी सरकार केव्हा पण खेकड्यासारखं पलटेल याचं काही आता सांगता येत नाही. संजय राउत ने ट्रिपल इंजिन सरकार सध्याला आमच्यामध्ये चांगला सुसंवाद चालू आहे असं म्हणतात मुख्यमंत्री. ट्रिपल इंजिन नाही आहे. मागील 1.25 वर्षामध्ये जे आहे 5 शासन निर्णय जे आहे ते मागे घेण्यात आले आहेत. कसं बघतात? हे ट्रिपल इंजिन नाहीच आहे. हे ॲटो सरकार आहे. हे केव्हा पलटेल याची गॅरंटी नाही आहे. इंजिन शब्द लावून आपल्याला स्वतःला शक्तिशाली बनवण्याचं हे थोडा प्रयत्न करतात आहेत. हे तीन इंजिनचं सरकार नाही, हे ॲटोचं सरकार आहे. अपात्रतेची नोटीस सुद्धा निलमताई गोरे यांना दिलेली आहे. त्यामुळे सुनावणीमध्ये त्यांच्या समोर काही पेच निर्माण होईल असं मला वाटतं. बिलकुल होलंच पाहिजे, कारण की अखरी त्या एका पक्षाच्या आमदार होत्या आणि आमदार म्हणून त्या उपसभापती झाल्या आहेत. आमदार नसत्यात तर उपसभापती व्हायचं कारणच नाही. पहिले त्या आमदार आहेत आणि त्यांनी पक्षाचा व्हीप तोडला असेल तर त्यांच्यावर कारवाई होईल. उपसभापती आहे किंवा स्पीकर आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई होणार नाही असं नाही आहे. आखरी शेड्यूल 10 आपण पाहिलं तर शेड्यूल 10 मध्ये कुठेही लॅकुना ठेवला गेलेला नाही. एकदम क्लिअर आहे. पक्ष आदेश हा सर्वश्रेष्ठ असतो. पक्ष आदेश पाळला गेला नाही तर त्याचा अपात्रतेचं नोटीस देण्याचा अधिकार पक्षप्रमुखाला असतं आणि ते क्लिअर आहे. सर, संजय राउत ने कहा है कि असदुद्दीन ओवैसी यह निर्णय ले कि वो किसके साथ हैं, क्या वो कहीं न कहीं बीजेपी के बी टीम के तौर पे तो सामने नहीं आज उन्होंने कहा कि ओवैसी यह निर्णय ले कि वो गठबंधन के साथ है या बीजेपी के साथ है. क्या आप लोगों को लग रहा है? देखो, असदुद्दीन ओवैसी का सब्जेक्ट हमारा है नहीं, क्योंकि आज ना गठबंधन में उनका कोई नाम है ना कुछ है नहीं. जो हमारे साथ नहीं है उनके बारे में कोई डिस्कशन करने का कारण कांग्रेस को नहीं है. संजय राउत का व्यक्तिगत उनके पार्टी का स्टेटमेंट होगा. क्या लग रहा है आपको ओवैसी जिस तरीके से जहां जहां आप लोगों के कैंडिडेट रहते हैं वहां पर अपने उम्मीदवारों को खड़ा करते थे, कहीं न कहीं गठबंधन को नुकसान पहुंचाने की कोशिश कर रहे हैं? सबका एक समय होता है. अब ये 10 साल का एक राउंड हो चुका है तो लोगों को समझ में आ गया कि ये कौन किसका आदमी है, काय के लिए ये आदमी खड़े करता है, क्यों विरोध करता है, ये सबको पता चल गया है. तो इससे अब वो जादू अब नहीं चलने वाली है. अब मुस्लिम वोट हो या शेड्यूल कास्ट वोट हो या ट्राइबल वोट हो, जो सेकुलर वोट या है वो वोट अब यूनाइटेड अब कांग्रेस के साथ आएगा. इन लोगों को वो इशू नहीं है. अब लोगों की भावना, खुद राहुल गांधी जी ने 4000 किलोमीटर पदयात्रा करने के बाद उनको समझी. हमने भी संवाद यात्रा महाराष्ट्र में निकाली, हमें भी लोगों की भावनाएं पता चली. लोगों में बड़ा चेंज है और लोग चाहते कि कांग्रेस अब सत्ता में आए. कांग्रेस के सिवा इस देश को कोई नहीं बचा सकता. ये भूमिका अब सब जनता की होगी. सेकुलर वोट पूरे अब कांग्रेस के साथ जॉइंटली खड़े होंगे. इसलिए ये सब इशू की चर्चा कांग्रेस पार्टी करना नहीं चाहती. लोगों के इशू और देश को बचाना यही हमारा कांग्रेस का मकसद है. पंकजा मुंडे यांच्या कारखान्याला नोटीस बजावली आहे. पंकजा एक मराठी त्याच्याशी संबंध है. ओवैसी ने चुनौती दी है, ओवैसी ने चुनौती दी है कि राहुल गांधी में अगर हिम्मत है तो वो मेरे खिलाफ या उनके खिलाफ हैदराबाद से आके चुनाव लड़े. वो नरेंद्र मोदी को देना, देश के प्रधानमंत्री को देना चाहिए, क्योंकि आज देश की सरकार मुस्लिमों पे अत्याचार कर रही है, अन्याय कर रही है, तो उनको चैलेंज करे ना. राहुल गांधी तो एक सिंपल सांसद है, उनको चैलेंज करने में क्या फायदा है. उनको करे, मोदी जी को, क्योंकि वो मुस्लिम लोगों के ऊपर अन्याय कर रहे हैं. काल फडणवीसांनी दौरा केला, एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता. स्थानिकांचा मोठा रोष बघायला मिळाला. आपण सुद्धा तो ट्विट केला. माझा आहे व्हिडिओ पाठव. मी तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, पण आम्ही पण ट्विट केला त्याला. पण मूळ भाग असा आहे की नागपूरकरांचा भाजपच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांच्या बद्दलचा जो काही विश्वास पहिलेच्या काळात होता तो विश्वास आता राहिलेला नाही. अविश्वास आणि लोकांचा विश्वासघात करण्याचं काम भाजपच्या सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी केलेलं आहे. मग देवेंद्र फडणवीस असतील, नितीन गडकरीजी असतील, या त्यांचे सगळे बगलबच्चे असतील, त्या सगळ्यांना आता नागपूर ग्रामीणमध्ये आपण पहा, नागपूर ग्रामीणमध्ये बीजेपी सुपडा साप आहे. आता नागपूर शहरामध्ये सुद्धा जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीचं अवलोकन आपल्याला माहिती आहे. म्हणून तर तुम्हाला ढाब्यावर चहा प्यायला ढाब्यावर न्यायचं त्यांचा विचार चालू झाला. जे नुकसान झालं आहे ते इतकं जास्त आहे की लोकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. घरातलं सर्व सामान नष्ट झालेलं आहे
आणि हे जे नुकसान आहे हे सरकार दरबारी नाही आहे. म्हणजे कोणतंही जे निरीक्षण करायला किंवा त्याचं मोजमाप करायला येतं त्याच्यामध्ये हे येत नाही. आणि अशा लोकांचं काय होणार आहे, आणि अशा घरांची संख्या मोठी आहे. वार्डच्या वार्डमध्ये पाणी गेल्यामुळे जेवढ्या लोकांचे खालचे मजले आहेत त्या मजल्यामधलं मग तो फ्रीज असेल, रेफ्रिजरेटर असेल, AC असेल, TV असेल, त्यांचे सोफा सेट असेल, त्यांच्या गाद्या असेल, त्यांचं धान्य असेल, हे सर्व नष्ट झालेलं आहे आणि अजूनही त्या ठिकाणी गाळ आहे. आणि हे कसं काय झालं याचा विचारच या लोकांनी केला नाही. 17 वर्षापासून सत्तेमध्ये आहे आणि दरवर्षी नाग नदी साफ करण्याचा प्रयत्न होतो, पिवळी नदी साफ करण्याचा प्रयत्न होतो, पण ती साफ होतच नाही. परंतु पैसा दरवर्षी खर्च करण्यात येतो. आणि जापानमधून नाही आणि नाग नदीमध्ये बोट चालवण्यासाठी ती मोठी करण्यासाठी कधी जापानशी चर्चा करतात गडकरी साहेब, कधी जर्मनीशी चर्चा करतात, कधी ते फ्रान्सशी चर्चा करतात आणि दरवेळेला कुठे 7,000 कोटी, कुठे 5,000 कोटी. गेल्या 17 वर्षापासून आम्ही हे कोट्याचे आम्ही त्यांचे स्टेटमेंट ऐकत आलो आणि त्याचे दुष्परिणाम आता परवा पाहायला मिळाले. बोट चालवण्याचं त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालं ते. आणि ह्या 17 वर्षापासून कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांनी या नागपूरचा सत्यानाश केला आणि नंतर 10 वर्षापासून ते तिथे आहे. तर ते सगळं नियंत्रण कोणाचं आहे? इथले अधिकारी काहीच काम करत नाही. हे सगळे यांच्या मार्फत होते आणि यांनी जो विकासाचं स्वरूप नागपुराच्या समोर आणलेलं आहे त्याचे दुष्परिणाम आज नागपूरची जनता भोगून राहिलेली आहे. तुम्ही सुद्धा आपलं एक सर्वे करा घराघरामध्ये जाऊन की किती नुकसान झालेलं आहे म्हणून, आणि या लोकांना खरी परिस्थिती सांगा की तुम्ही काल म्हणूनच ते देवेंद्र फडणवीस फिरले, ते अजून आतमध्ये गेले असते तर लोकांनी त्यांना आतमध्ये घेतलं असतं. गडकरी तसे फिरत नाही बिचारे, ते त्यांना एकदा फिरा म्हणा, किती नुकसान झालेलं आहे. मीटिंग घेतात. 20 विद्यार्थ्यांपेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा सरकारने निर्णय घेतलेला आहे. जवळपास राज्यातील 15,000 शाळा यामुळे बंद होऊ शकतात, खास करून मराठी. मी आपल्याला सांगतो की आपल्या देशामध्ये विशेष करून आपल्या संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण आणि आरोग्य या 2 गोष्टी कायद्यानेच आणि संविधानिक व्यवस्थेनेच बंधनकारक करून ठेवलेल्या आहेत. आज आरोग्याचे 3-13 वाजवले त्या लोकांनी आणि आता शिक्षण प्रणालीलाही संपवायची व्यवस्था हे लोकांनी सुरू केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये 80,000 शिक्षक कमी आहेत. शिक्षक शाळेमध्ये नसतील तर पटसंख्या राहायचं काही कारणच नाही. हे मुद्दामून शिक्षकाच्या जागा भरायच्या नाहीत आणि त्या ठिकाणच्या पटसंख्या कमी झाल्या म्हणून जवळपास आता 15,000 शाळा हे बंद करतायत. मी जापानचं उदाहरण सांगतो. एक विद्यार्थींसाठी ट्रेन चालतं त्याला त्या शाळेमध्ये जी शिकते तिथं, आणि तिथून तिला ती ट्रेन त्या शाळेमधून तिला आणायचं नेण्याची व्यवस्था ट्रेननी केली जातं आणि शिक्षक तिच्यासाठी पूर्ण ठेवले जातात. तर मग भारतासारख्या देशामध्ये ज्या संविधानामध्ये ज्या सगळ्या प्राविधान आहेत, शैक्षणिक प्राविधान आहे, तर याचं पालन महाराष्ट्रातलं हे येड्याचं सरकार का करत नाही हे दुःख महाराष्ट्रातल्या जनतेला आहे. शाळा यांनी बंद केल्या तर यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील. कारण की गरिबांच्या मुलांचं शिक्षण, शेतमजुरांच्या मुलींचं शिक्षण, जिल्हा परिषद शाळा, मी स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिकलेलो आहो, त्यामुळे जिल्हा परिषदच्या शाळेचं महत्त्व हे एक वेगळं आहे ग्रामीण भागामध्ये. आणि ह्या शाळाच मोडकळीस काढायला हे लोक निघाले असतील तर यांचे परिणाम यांना भोगावे लागतील. आम्ही परवा पण मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलेलं आहे की हे पाप करू नका कृपया, नाहीतर शाळा बंद केला तर तुम्हाला याचे परिणाम पूर्ण भोगावे लागतील. पंकजा ताईच्या कारखान्याला नोटीस बजावलेली आहे, कर भरला नाही, कर चुकवलं नाही म्हणून हे विशेष मानलं असते भाजपच्या नेत्यांनी. ते आता गुडबुकमध्ये नसतील त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आहे सध्या. जे गुडबुकमध्ये नाहीत त्यांना त्रास द्यायचा आणि जे गुडबुकमध्ये आहेत त्यांनी किती पैसा जमवला तरी त्यांच्यावर कारवाई नाही, अशा पद्धतीची प्रक्रिया आहे. आता 70,000 कोटीचं जे उदाहरण आहे, भोपाळमधून देशाचे महामहिम प्रधानमंत्री बोलतात की राष्ट्रवादी ही डकेत पार्टी आहे, चोर पार्टी आहे. 70,000 कोटी मोस्ट करप्टेड पार्टी आहे. 70,000 कोटीचा भ्रष्टाचार यांनी एज्युकेशन आणि सहकारामध्ये केला. आता तुम्हाला माहितीसाठी सांगतो की अमित शहा गुजरातमध्ये ज्या बँकेचे प्रमुख आहेत सहकारीतल्या बँकेचे, तिथं 1,700 कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे. आता यांना वाटलं असेल की साला आमच्यापेक्षा हे विद्वान आहेत,
1,700च केले, याने तर 70,000 कोटीचं केलं, म्हणून त्यांना आपल्यासोबत घेऊन टाकले. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की भ्रष्टाचारी व्यवस्थेला डोळे दाखवायचे आणि भ्रष्टाचारी व्यवस्थेला आपल्यामध्ये घ्यायचं, ते गुडबुकमध्ये आले. आणि जे यांच्या पापावर बोट दाखवतात त्या लोकांवर कारवाई करायचं, हे बीजेपीची प्रणाली राहिलेली आहे. त्याच्यामध्ये पंकजाताई पण आलेली असेल. सर, अजीत पवार ने कहा है कि मैं कब तक ऊर्जा, मेरे पास ऊर्जा खाता कब तक रहेगा? अजित पवार ने अर्थ खातं फडणवीसांकडे होतं काल. अर्ज खाता मेरे पास कब तक रहेगा ये पता नहीं, और 16 आमदारों के बारे में क्या? देखो, ये महाराष्ट्र की जो एडे की सरकार है, एडे का मैं हिंदी में और विस्तृत बताता हूँ. ई का एकनाथ का ई, डी का देवेंद्र, ईडी हो गया और उसको लग गया ये, तो ये एडे की सरकार, ईडा एडा क्या बोलोगे वो सरकार. ये सरकार मौज मस्ती करने वाली सरकार है, राज्य के जनता के पैसे की लूट मचाने वाली सरकार है. ये सरकार राज्य के जनता का रोज नुकसान कर रही है, टैक्सेस बढ़ा रही है, महंगाई बढ़ा रही है, उससे आम लोगों का जीना हराम करके रखा है. तो ये सरकार कितने दिन चलेगी इसका भी भरोसा नहीं. अमित शाह जी आए थे अभी, तो अमित शाह जी ने सरकार ये जो 5 राज्यों में चुनाव है उसी के साथ चुनाव लेने का क्या, उसका भी एक अड़ावा लिया, ऐसा हमको पता चला है. तो ये सरकार बहुत दिन चलेगी ऐसा मुझे नहीं लगता, क्योंकि 16 आमदारों का जब ये तो डिस्क्वालिफिकेशन उनका तय है शेड्यूल 10 के आधार पर, माननीय सुप्रीम कोर्ट ने जो आदेश दिया था उसके आधार पर इनको जाना तय है. और मुझे लगता है कि ये सरकार ज़्यादा दिन की नहीं है, सरकार गिरेगी. आणि त्या ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात रहिवाशांचं आणि छोट्या व्यापाऱ्यांचं आणि मोठ्या व्यापाऱ्यांचं जे नुकसान झालं त्याचं सगळं फेल्युअरच हे सरकारचं आहे. डिझास्टर मॅनेजमेंट हे राज्यामध्ये आता राहिलेलंच नाही. स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री, केंद्रातले मंत्री या शहरात राहतात. सगळं सरकार नागपूरमधून केंद्रातलं आणि राज्यातलं चालते. अशा पद्धतीचा आव आणून जे काही भाजपचे सनामधन्य नेते या नागपूर शहरात वावरतात आणि स्वतःला विकास पुरुष समजतात, या सगळ्यांचं पितळ उघड पडलं. आणि तुम्हाला मी सांगितलं की डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपण लोकांना पहिले अलर्ट करू शकलो असतो किंवा असं आज ढगफुटी होणार आहे, तुम्ही आपल्या दुकानातलं सामान या ज्या भागामध्ये या पद्धतीची अडचण होणार होती त्या भागामध्ये लोकांना, रहिवासी लोकांना तुम्ही सांगू शकला असतात. आणि म्हणून हे सरकारचं 100% हे फेल्युअर आहे. आणि या फेल्युअरचं पश्चाताप करण्यापेक्षा लोकांना झालेल्या नुकसानची भरपाई पूर्ण मिळाली पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाने कालच मांडलेली आहे. आपण पाहिलं की शहरामध्ये जे काही विकासाच्या नावाने ज्या विकासाचा बाऊ करून नागपूरतून काही नागपूरचा खरा विकास झाला, ज्याचा आम्ही 2019 मध्ये सुद्धा भूमिका आम्ही नागपूरच्या जनतेसमोर मांडली होती. हा विकास नाही, भकास आहे. आता या एका पावसाने हा जो विनाश या नागपूरकरांचा करण्याचं पाप नागपूरच्या सत्तेमध्ये बसलेले जे मग महानगरपालिकेमध्ये असतील, गेल्या 16 वर्षापासून या महानगरपालिकेमध्ये भाजप सत्तेमध्ये आहे. भगवान श्रीरामाला 14 वर्षाचा वनवास झाला, पण या 16 वर्षात नागपूरकरांना वनवासात पाठवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे. जवळपास 17 वर्ष हे या ठिकाणी सत्तेत आहेत. गेल्या 10 वर्षापासून राज्यामध्ये सत्तेत, केंद्रात सत्तेत असलेले हे लोक या नागपूरकरांना ज्यांनी या पद्धतीनं वनवासात पाठवण्याचं पाप केलेलं आहे, यांना नागपूरकर कधी माफ करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मग छोटे व्यापारी असतील त्यांनी कर्ज घेऊन, कारण की आता सणासुदीचा वेळ सुरू झालेला आहे, अनेक छोट्या व्यापाऱ्यांनी कर्ज घेऊन दुकानात माल भरलेला होता, त्यांचा सगळा माल खराब झालेला आहे. मग सोने चांदीचे दुकानं असतील, कपड्याचे असतील, किराण्याचे असतील, स्टेशनरीचे असतील, या सगळ्या दुकानाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. रस्त्याची उंची वाढवण्यासाठी, आपल्या बगलबच्च्यांचे पोट भरण्यासाठी
ज्याप्रमाणे नागपूरला पूर्ण सिमेंटीकरण करण्याचं पाप या लोकांनी केलं, रस्ते उंच केलेत, या रस्ते सिमेंटीकरण झाल्यामुळे नागपूरचं टेम्परेचर महाराष्ट्रातल्या बाकी शहरापेक्षा आपोआप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे रोगराई वाढली, लोकांचं इलेक्ट्रिकचा खर्च वाढला. एकीकडे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बदलल्यानंतर या भाजप प्रणित येड्याच्या सरकारनं पुन्हा विद्युत दर वाढवलेत. लोकांची एक प्रकारची लूट करण्याचं काम, जेवढं काही विकासाचं मॉडेल हे दाखवतात हे सगळं कर्जरूपी आहे. आणि ह्या कर्जरूपाच्या माध्यमातून मग मेट्रो असेल, सिमेंटचे रस्ते असतील, अनेक काही विकासाच्या गोष्टी सांगतात. जसं 1700 कोटी रुपये, तो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आदरणीय केंद्रीय मंत्री गडकरी यांचा. त्यामध्ये नाग नदीमधून विमान त्या ठिकाणी उतरणार होतं, जहाज उतरणार, मोठं जहाज येणार होतं, व्यापारी जहाज येणार होतं. आता ते स्वप्न पूर्ण परवाच्या अतिवृष्टीमुळे या शहरामध्येच जहाज फिरायला लागलं. अशा पद्धतीचं चित्र या नागपूरचं झालेलं आहे. आणि म्हणून भाजपनी नागपूरकरांची तर माफी मागितलीच पाहिजे. आपण याच्यामध्ये भाजपचे राज्याचे अध्यक्ष जे आहेत बावनकुळेची, ते तर अजून त्यांची विद्वत्ता पुढे आलेली आहे की ज्या चौथा स्तंभाला ते म्हणतात की चहा आणि ढाब्यावर या पत्रकारांना घेऊन जा, निवडणुका जिंकायच्या असतील तर, या पद्धतीचं स्टेटमेंट ते देतात. म्हणजे चौथा स्तंभाची वाट लावायची. म्हणजे तुम्हाला आता ढाब्यावर, म्हणजे एवढं चीफ केलं काँग्रेसने, तुम्हाला चीफ केलं होतं, तुम्हाला मोठं करण्याचं काम चौथा स्तंभाला केलेलं होतं. पण भाजपने तुम्हाला एवढं हलकं करून टाकलं की तुमचं चहा आणि ढाब्यावरची पार्टी याच्यामध्येच तुम्हाला अवमूल्यन करून ठेवलेलं आहे. अशी परिस्थिती जेव्हा या ठिकाणी या खालच्या दर्जाचं राजकारण बीजेपी करत असेल तर निश्चितपणे नागपूरकरच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर पूर्ण देश यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसची मागणी आहे की जे काही नुकसान झालं त्याचे तातडीने पंचनामे करून मग व्यापारी असतील किंवा रहिवासी लोकांचं जे नुकसान झालेलं आहे ते बरोबरीचं नुकसान दिलं पाहिजे. हे 50,000 रुपये तुटपुंजी मदत याचा आम्ही विरोध करू. त्यांना सगळी मदत केली पाहिजे, नाही तर काँग्रेस याच्यासाठी आंदोलन करेल आणि त्याचे सगळे परिणाम सत्तेमध्ये बसलेल्या भाजपला भोगावं लागणार. मदत सांगा परत किती नुकसान त्या लोकांचं झालं त्याचं प्रॉपर पंचनामे करून, असं त्यांचं ते पंचनामे करून झालेल्या नुकसानची भरपाई पूर्ण केली पाहिजे. कारण की हे सरकारचं फेल्युअर आहे. आसमानी संकट आलं त्याला डिझास्टर मॅनेजमेंटचं फेल्युअर आहे. आणि नागपूरचा जो विकास दाखवलेला आहे तो भकास कसा आहे, त्या भकासमुळे हे सगळं नागपूरकरांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे याला पूर्ण जबाबदारच हे सरकार आहे. आणि त्याच्यामुळे सरकारने ही जबाबदारी घेऊन नागपूरकरांचं झालेल्या नुकसानाची पूर्ण भरपाई करावी, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. शरद पवार आणि अदानींची भेट एका कार्यक्रमात झाली, त्यामुळे नागपूरचे त्या अंबाझरीच्या परिसरामध्ये काही कामं झाले, अगदी मेट्रोची कामे झाले, क्रेजी केसल मध्ये जे काही झालं आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी जे काही विकास कामं झाले ते या पुरासाठी जबाबदार आहे का? तिथून पाण्याचा आपण एक गोष्ट पाहिली की अंबाझरीच्या विकासामध्ये त्याचं जे खोलीकरण व्हायला पाहिजे ते झालं नाही. एक तिथं कन्स्ट्रक्शन हल्दीराम पासून सगळ्यांचं केलं गेलं. खऱ्या अर्थानं नाग नदीचा उगम हा MIDC मधून आहे, तो अंबाझरीतून नाही. आणि त्या नाग नदीच्या काठावरील या 17 वर्षामध्ये महानगरपालिकेने जे बांधकामाच्या परवानग्या दिलेल्या आहेत त्याच्यामुळे नाग नदीचं अस्तित्व त्या ठिकाणी संपवलं गेलेलं आहे. आणि या सगळं पाप मुद्दाम आम्ही सांगितलं की हे सगळं भाजपचं पाप आहे. नागपूरकरांना जो एका पाण्यामध्ये, कारण की नागपूरमध्ये काही पाऊस नवीन नाही आहे, पूर्व विदर्भामध्ये आणि कोकणामध्ये महाराष्ट्रातल्या 2 भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आज नाही अनेकदा पडलेला आहे, पडतो आहे. 15-15 दिवस, एक महिना पाऊस सातत्यानं आपल्या भागात पडलेला आहे. पण नागपूरची विधानसभा कधी डुबली नाही. काही नागपूरची विधानसभा काल नाही बनलेली आहे, ही अनेक वर्षाची या ठिकाणी आहे. पण नागपूरची विधानसभा सुद्धा पाण्याखाली आणण्याचं पाप झालं. 100 वर्ष. आणि आपण पाहिलं दुसरं की नागपूर कधीही पाण्याखाली आलं नाही. या ज्या भकास आणि या नागपूरकरांना लुटण्यासाठी, आपल्या बगलबच्च्यांचे बोके भरण्यासाठी, स्वतःचे बोके भरण्यासाठी जो विकासाचा जो यांनी विलन तयार करून ठेवलेला होता, त्या विलनाचं खरं रूप नागपूरकरांनी आता पाहिलेलं आहे.
आणि त्याचं भाजपनी तातडीनं प्रायश्चित करायचं असेल तर झालेल्या सगळ्या नुकसानची भरपाई छोट्या जे उद्योगांचं नुकसान झालं आणि जे रहिवाशांचं नुकसान झालं ते भरून दिलं पाहिजे. गाड्यांचं नुकसान झालेलं आहे. 1000 गाड्या 6 लोक मरण पावलेत. म्हणजे नागपूर शहरामध्ये समजा पुराणी 6 लोक मेले असतील. आता ते तर खरे आकडे अजून पुढे आले नाही, किती वाहून गेलेत काय आलेत, पण 6चे आकडे आता पुढे आलेले आहेत. आणि त्याच्यामुळे नागपूरमध्ये जी काही आज या विकासाच्या नावाने जी काही या लोकांनी लूट माजवलेली होती त्याचं चित्र नागपूरकरांना परिणाम होतो. दिसलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्या परिणामाला भाजपनी लोकांना मदत करूनच पुढे यावं ही भूमिका आमची आहे. आजपासून सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसारच एक मिनिट याच्या आधी हा एक प्रश्न घेतला हे जे विवेकानंद स्मारक त्या ठिकाणी उभं केलंय, स्थानिक जे काही लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की या स्मारकामुळे जो ओव्हरफ्लो पॉईंट होता तो कुठेतरी ब्लॉक झाला आणि त्याच्यामुळे हे सगळं डिझास्टर. आपण पाहिलं की विवेकानंद स्मारक जे बांधलेलं आहे त्याच्यामध्ये खरं तर आपण पाहिलं की ते अनलिगल जी काही बांधकाम त्या ठिकाणी झालेली आहेत त्याचं तर एक प्रकारचं ते एक सोशल ऑडिट झालं पाहिजे. आणि खरं सोशल ऑडिट झालं तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील. कारण की आम्ही जेव्हा कुठलं कन्स्ट्रक्शन करतो तर त्याला मग पाऊस असेल, काही कुठल्या निसर्गाचं पर्यावरणाचा काही प्रश्न असेल. आता अंबाझरीचं अशी परिस्थिती आहे की अंबाझरी डॅम कधी फुटू शकतं अशी परिस्थिती अंबाझरी डॅमची आहे. त्याच्यामुळे पुन्हा अजून नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून त्याचं एक सोशल ऑडिट तातडीनं व्हावं, स्ट्रक्चर ऑडिट व्हावं, अशी दोन्ही मागण्या. सोशल ऑडिट कारण की स्ट्रक्चर ऑडिट म्हणलं की यांचेच अधिकारी जाणार, म्हणून सोशल ऑडिट पण त्याच्यामध्ये व्हावं. अशा 2 ऑडिट त्याचं झालं तर खरं हे जे विकासाचं जे यांचं स्वरूप आहे हे कसं बगल बच्चांचे खिशे भरण्यासाठी हे लोक करतात आहेत. आता त्यांचे ते स्कूटीनं फिरणारी लोक आता काही हेलिकॉप्टरनं फिरतात. ते कुठून पैसे आणलेत? ते नागपूरला लुटून पैसे आणलेत काय? नागपूरकरांना लुटून पैसे आणलेत काय? हे सगळे प्रश्न या निमित्तानं निर्माण झालेले आहेत. स्मार्ट सिटी होताना नागपूरचा जो विकास होतो आहे, प्लॅन जो ड्रेनेज सिस्टीमचा आहे तो तयार व्हायला पाहिजे होता, तो झाला नाही का असं तुम्हाला वाटतं? पुढे ड्रेनेज सिस्टीम पुढे नागपूरकर तुम्ही पाहिलं असेल की जितकं काही नागपूरची जी काही ग्रीनरी होती ती सगळी तोडण्यात आली. नाहीतर नागपूर शहर हे ग्रीन सिटी म्हणून या नागपूरची गणना अनेक वर्ष झाली. पण जेव्हापासून भाजपच्या हातात सत्ता गेल्यापासून नागपूरची ग्रीनरी संपवण्यात आली. विकासाच्या नावाने हजारो वर्षाचे झाडं तोडण्यात आलेत. आणि विकासाच्या बरोबर जो प्लॅन त्याचा अप टू डेट व्हायला पाहिजे. आपण पाहिलं असेल की महानगरपालिकेतले अधिकारी स्वतः कधीच एस्टिमेट करत नाही. त्याच्यासाठी एक वेगळी टीम इथल्या सत्ताधीशांनी करून ठेवलेली आहे. प्रायव्हेट लोकांकडून एस्टिमेट केले जातात, त्याला कमिशन दिले जातात आणि जे महानगरपालिकेचे इंजिनियर आहेत ते फक्त थप्पा मारायचं काम करतात. म्हणजे तो पण विषय मधल्या काळात काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या शहराच्या अध्यक्षांनी काढलेला होता. आखरी हे प्रायव्हेट लोकांच्या माध्यमातून एस्टिमेट करण्याची कारणं काय याचंही उत्तर आता या निमित्तानं द्यावं लागेल. त्यांना कमिशन देण्याची कारणं काय? 1 रुपयाची वस्तू 100 रुपयात करायची कारणं काय? लूट कोणाची? नागपूरकरांची आणि बोके यांच्या लोकांचे भरायचे. ही जी काही परिस्थिती आहे, ड्रेनेज सिस्टीम करायची नाही. नागपूरला आता ड्रेनेज सिस्टीम नाहीच आहे, त्याचाच हा परिणाम आपण पाहतोय. आणि म्हणून नागपूरचा भकास भाजपने केलेला आहे आणि त्याचा नागपूरकरांचा विनाश करण्याचं पाप जे झालेलं आहे ते भाजपच्या सत्ताधीशाच्या लोकांच्याकडून झालेलं आहे. हे त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. आजपासून सुनावणी विशेष पहिले मराठी करा. मी तुम्हाला आमचं एक राहुल गांधींचं ते बोल मगाशी आपण हे का पाहिलं असेल की राहुल गांधीजींनी महिला आरक्षणाचं बिल आल्यावर त्याच्यावर जे काही आपलं वक्तव्य केलं आणि आजही राहुल गांधी त्या गोष्टीवर कायम आहेत की ते म्हणतात की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, सेन्सस झालं पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री स्वतः ओबीसीचे आहेत असं भाजपवाले सांगतात. मग राहुल गांधीजींनी ओबीसीचीच भूमिका मांडली, आदिवासींची भूमिका मांडली, शेड्यूल कास्टची भूमिका मांडली. मग नरेंद्र मोदीजी ओबीसीचे असतील तर मग त्यांनी जातीनिहाय जनगणना करण्यासाठी ते काय घाबरतात या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. विलास मुत्तेमवार साहेब तेव्हाच केंद्रीय मंत्री होते. महिला विधेयक त्या काळातही आणलं गेलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकार 2010 मध्ये.
आमच्या नेत्या सोनिया गांधींचं त्याच्यामध्ये पूर्ण भूमिका त्याच्यामधली होती. राज्यसभेमध्ये ते पारित झालं, पण भाजपनी आता जो महिला विधेयक आणला गेलं त्याचा विरोध त्या काळात भाजपनी केला. आता काँग्रेसने त्याला पूर्ण सपोर्ट केला, कारण की हे काँग्रेसचंच बिल होतं. महिला आरक्षण आलं पाहिजे, महिलांना लोकसभेत आणि विधानसभेत संधी मिळाली पाहिजे. आम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.